डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण स्पेशल खीर करणार आहोत। तर आमच्या इकडे जयंतीनिमित्त ना भीम जयंतीनिमित्त तर तांदळाचीच खीर केली जाते। तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा। आपण इंद्रायणी तांदळाची खीर करणार आहोत। खूप सोपी आहे, झटपट होणारी खीर आहे आणि कमी साहित्यापासून ही खीर बनवली जाते। तर गेल्या वर्षी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवडीचे पदार्थ मी दाखवले होते, त्याला खूप छान तुम्ही सपोर्ट केला, खूप छान रिस्पॉन्स दिला, थँक्यू सो मच। तर आज आपण झटपट होणारी तांदळाची खीर बघणार आहोत। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पाऊण वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत। हे अर्धा तास मी भिजत ठेवले होते। तर इंद्रायणी तांदळाची खीर खूप मस्त होते, त्याला खूप मस्त इंद्रायणी तांदळाला खूप मस्त वास येतो। तुम्ही सुद्धा इंद्रायणी तांदळाची एकदा खीर करून बघा, खूप मस्त होते आणि खूप क्रीमी होते। इंद्रायणी तांदूळ छान स्वच्छ पहिले धुवून घेतले आणि अर्धा तास भिजत ठेवले होते पाण्यामध्ये। तर आता कुकरमध्ये आपण हे तांदूळ टाकूया आणि याच्यामध्ये 3 वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। हे तांदूळ ना एकदम मऊ शिजला पाहिजे, एकदम मऊ भात झाला पाहिजे, तर इतका आपल्याला शिजवायचा आहे। 4 शिट्ट्यामध्ये मस्त आपला भात मऊ होतो। तर पाणी एक्स्ट्रा टाकलं आहे भात छान मऊ होण्यासाठी। तर आता या गॅसवर ठेवूया आपण आणि 4 शिट्ट्या करून घेऊया। तर आपण ही खीर ना मातीच्या भांड्यामध्ये करणार आहोत। जर तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर लोखंडी कढईमध्ये करा, खूप मस्त होते। मातीच्या भांड्यात तर खूपच मस्त होते। जर मग तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल, मातीचं भांडं पण नसेल, तर तुम्ही नॉर्मल कढईमध्ये सुद्धा करू शकता। तर आता कधी मातीचं भांडं यूज करतावेळेस त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाणी टाकायचं, पाणी छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। जेव्हा आपण दूध टाकतो ना आणि दूध गरम झाल्यावर त्याला साई चिटकत नाही, जर ही टीप लक्षात ठेवा। जेव्हा तुम्ही लोखंडीच्या कढईमध्ये जेव्हा करसाल ना कोणतीही खीर काही पण कोणताही दुधाचा पदार्थ, त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाणी टाकायचं आणि मग दूध उकळायचं, म्हणजे साई चिटकणार नाही। तर आता हे अर्धा लिटर दूध घेतलं आहे, फुल फॅट क्रीम दूध आहे, म्हशीचं दूध घेतलं आहे। तर दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे मी 2 विलायची घेतली आहेत, आपल्याला विलायची छान वाटून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे पावडर असेल तरीही चालेल, तर माझ्याकडे पावडर नव्हती म्हणून मी इथं वाटून घेत आहे विलायची। पण ह्या ताज्या विलायचीचा खूप छान फ्लेवर येते, तुम्ही असंच वाटून घ्या विलायची, खूप मस्त खीर होते। तर दुधाला पण छान उकळी आलेली आहे। तर बऱ्यापैकी आपण चमच्याने हलवून घ्यायची, त्याच्यावर असं साई जमली नाही पाहिजे। तर जास्त आटवायची गरज नाही आहे आपल्याला दूध, ही लगेच खीर बनून तयार होते। तर एकदा म्हणजे उकळी अजून आलेली नाही आहे, तर आता याच्यामध्ये 1/4 कप साखर टाकायची आहे। परफेक्ट मेजरमेंट आहे। जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता। याच्यात थोडीशी विलायची टाकायची आहे आणि नंतरसाठी विलायची मी अजून ठेवलेली आहे। 2 विलायची घेतले होते, आता थोडी टाकते, नंतर थोडी टाकणार आहे। तर एकदा मिक्स करून घेऊया। आता आपला भात बघूया शिजला का नाही ते। तर बघू शकता भात पण मस्त शिजलेला आहे, एकदम मऊ भात झालेला आहे। तर थोडंसं पाणी राहिलं आहे, तर आपल्याला हे भात ना छान हटवून घ्यायचं आहे। भात आपला खूप मऊ शिजलेला आहे, तर लगेच ही प्रोसेस होते, जास्त हटवत बसायची पण गरज नाही। 1 ते 2 मिनटात छान मऊ भात होतो। तर बघू शकता याच पद्धतीने करायचं आहे। खरं सांगते खीर खूपच मस्त झाली होती, एकदा ट्राय करा। आम्ही कधी पण खीर करतो ना, तर आम्ही इंद्रायणी तांदळाचीच खीर करतो, ती खूप मस्त लागते इंद्रायणी तांदळाची खीर खायला। आणि खरंच म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे इंद्रायणी तांदूळ भेटत नसेल ना, तर कोणताही वासाचा तांदूळ घ्यायचा, त्याची खीर खूप मस्त बनवून तयार होते। तर आता हा तयार भात आपण दुधामध्ये टाकूया। दुधाला पण उकळी आलेली आहे, तर आता हे मिक्स करून घेऊया। मातीचं भांडं असल्यामुळे ना जेव्हा आपण गॅस बंद करू ना तरी त्याला दुधाला उकळी येत राहते, कारण आता पुढं बघसालच तुम्ही। खरं सांगू का, तर गॅस बंद केला होता मी आणि दुधाला उकळी येतच राहत होती। आता सगळं दूध ना सगळं म्हणजे खीर बऱ्यापैकी उतू गेली आणि बरीच वाया गेली। आता मी कसं तरी फुकत होते, सारखंच फुकत होते, तरी पण ते उतू जातच होतं। पण जाऊ दे आता काय। तर माझे लेकरं पण खूपच गडबड करत होते खीर खाण्यासाठी, माझा मुलगा बाजूलाच बसला होता। तर आता आपण एक फोडणी तयार करणार आहोत। तर इथं मी 1 चमचा तूप घेतला आहे। जास्त खीर ना तेलकट करायची नाही, नाहीतर खूपच मळमळ होते। थोडंसं कमीच तुपामध्ये आपल्याला हे खीर करायची आहे। तर इथं एक पोहे खातो ना आपण, ते 1 चमचा मी तूप घेतला आहे, त्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुके टाकले आहेत। जर तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते टाकू शकता, जर नाही टाकले तरीही चालेल, फक्त विलायची पावडर टाकायला विसरू नका। विलायची पावडरमुळे खूप छान फ्लेवर येते। तर आता हे मिक्स करून घेऊया। आता ही फोडणी सगळी आपण ह्याच्यामध्ये टाकली आहे, खीरमध्ये मिक्स केलं आहे। तर आपली खीर तयार आहे। आता ही थोडी पातळ दिसत आहे तुम्हाला, जेव्हा ती थंड होईल ना 2-3 तासांनी, तर अजून जास्त घट्ट होते। तर नक्की करून बघा। आता ही खीर ना थंडगार खीर खायची खूप मस्त लागते। जेव्हा ही मातीचं भांडं थंड होईल ना 2-3 तासांनी थंड झालं, मग फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग ही खीर सर्व करायची, खूप मस्त लागते। नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। ओके बाय।